रामकृष्ण काय नव्हे केले
पहिली चाल म्हणण्यासाठी गोळ्या अण्णा आणि जयवंतराव तांदरे येतील.
काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्र्यक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. विठ्ठला करू व्रता
काय माझी वाणी मानेल संतांसे, रंजव चित्तासे अपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम्. खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनीयता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय नाम चिंतनाचा अलौकिक महिमा प्रगट करतायत. तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत. तेव्हा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता मी इथे आलो, अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठावासी आड राने भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणाला आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराय जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी नेमका कोणता दाखवला? मग तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा.
बाबांना नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटाने जाऊच नका, नका जाऊ आडराने, ऐसी गरजती पुराणे. नामचिंतनाचीच वाट धरा. महाराज हीच वाट तुम्ही धरायला सांगता, अन्य वाटाने का जाऊ नये बरे? तुकोबरा म्हणतात का जाऊ नये म्हटल्यावर मला त्याचं स्पष्ट कारण सांगावं लागेल तुम्हाला. अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना, क्षयरोग. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, तुकोबरांची भाषा माझी नाही. अन्य सर्व वाटा क्षीण झालेले आहेत. कली न घडे साधन, कलियुगात त्यांचं साधन घडू शकत नाही. का बरं? उचित विधी विधान न कळे न घडे, सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा. अन्य वाटा क्षीण झालेले आहेत, कमकुवत झालेले आहेत. कलीवर मात करणे इतकी त्यांची क्षमता नाही. कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे. म्हणून बाबांनो हीच वाट तुम्ही धरा. तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, याच वाटेने तुम्ही चला. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबरा लोकांना हे समजून देत आहेत. कधी तुकोबरा देहाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करतायत. बाबांनो एक लक्षात घ्या, आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि याच जन्मात हे भजन घडू शकतं वर, अन्य कुठल्याच जन्मात हे घडत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन, आम्ही काही ज्ञान नाही कोठे. अन्य कुठल्याही जन्मात हे भजन घडत नाही, याच जन्मात घडतं तुकोबरा म्हणतात. तुकोबरांच्या या विधानावर तुमचा काही दावा आहे का की हे विधान माग घ्या, अन्य जन्मात काय घडू शकतं, अशा आमच्या पुण्यातले तुम्हाला काही पुरावे देतो. असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? अन्य जन्मात हे भजन घडतंय असे पुरावे आहेत? आता हा आपला सप्ताह झालेला परिसरातल्या डुकरांनी पाहिला आणि ते डुकर काय म्हणू लागले, ही माणसं काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. आपला सप्ताह मार्गशीर्ष वद्यात झाला आणि डुकरांनी सप्ताह पौष शुद्धात केला. असं घडलंय? डुकरांनी सप्ताह केलेला कुठे पाहण्यात आला नाही. गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला, आळंदीला जाताना दिसतायत, देहूला जाताना दिसतायत. या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या. त्या गाढवांनी दिंड्या पाहिल्यानंतर त्या गाढवांच्या मनात काय आलं, ही माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ. त्या गाढवांनी एक तातडीची मीटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, आमच्या गंभीर महाराजांना नेलन पखवाजही घेतला आणि काढली दिंडी. कोणी पाहण्यात आली? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले तुम्हाला? आले रेडे. एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्या जन्मात हे भजन घडत नाही, घडतं ते याच जन्मात, असं तुकोबरांचा दावा आहे. मग असा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण आता काय करायला हवं? बाबांनो मला सांगा. तुकोबरा असं कळवळ्याने म्हणतात, याच जन्मात हे घडतंय. एक प्रत्येकाने ही खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत ना, एक खात्री करून घ्या. आणि आपण जर मनुष्यच आहोत आणि याच जन्मात फक्त जर भजन घडत आहे, अन्य कुठल्याच जन्मात जर घडत नाही, तर असा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण काय करायला पाहिजे? या देहाची ज्यात विशेषता आहे ते करायला पाहिजे. खाणं, झोपणं,
विषय भोग एवढं जर आपल्या मनुष्य जन्मात घडत असेल तर मला सांगा, डुकरात कुत्र्यात आणि आपल्यात काय फरक आहे? आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समान, सर्व योनीमध्ये हे घडते. आणि तेवढं जर आपण करत असू तर कुत्र्यात आणि आपल्यात काय फरक, डुकरात आणि आपल्यात काय फरक? बाबांनो, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि याच जन्मात हे घडतंय, अन्य कुठल्याही जन्मात नाही. मग आपण आता काय करायला पाहिजे सांगा मला. तुकोबर आहे, कळवल्याने सांगतात बाबांनो, नामचिंतन करा. याच जन्मे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठे. असं मनुष्य देहाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करतायत. दुर्दैव असं आहे, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे पण याची किंमत आपल्याला कळत नाही, किंमत कळत नाही. आणि ज्यांना याची किंमत कळते त्यांना हा देह मिळत नाही. आपल्याला मिळालेला आहे, आपल्याला किंमत कळत नाही. नको ते करत आपलं आयुष्य बरोबर आपण कोण घेतो. या देहाची किंमत कळाली स्वर्गातल्या देवांना, म्हणून स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतायत. स्वर्गीचे स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती या देहाची देव अपेक्षा करतायत. देवांनो, तुम्हाला जर मनुष्य जन्म मिळाला तर तुम्ही काय करणार? ते सांगतात, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ भीती. आम्ही नामचिंतन करू, नाम संकीर्तन करू, ही देव अपेक्षा करतायत. पण त्यांना हा देह मिळत नाही. आपल्याला मिळालेला आहे तर आपल्याला याची किंमत कळत नाही. नको ते करण्यामध्ये आपलं आयुष्य आपण बर्बाद करतो. तुकोबारांचं उदाहरण सांगू. एक धनगर शेळ्या मेंढ्या आपल्या राखण्याकरता रानात चालला होता. वाटेत त्याला चिंतामणी मिळाला. चिंतामणी नावाचा माणूस नाही बरं का, चिंतामणी नावाचं अमोलिक रत्न ते त्याला वाटेत सापडलं. काय त्या रत्नाचा विशेष? त्या रत्नाचा विशेष हा आहे, ते रत्न आपल्या हातात जर आलं तर आपल्या मनात जे येतं ते पूर्ण होत. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात पहिल्याच अध्यायात, का चिंतामणी झालिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. सदा विजय वृत्ती मनोरथी. चिंतामणीने चिंतिल्या अर्था. आपण ज्याचं चिंतन करू ते देणारा चिंतामणी आहे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी उधळली. असा चिंतामणी त्याला मिळाला आणि तो चिंता करू लागला, आता याचं काय करू, आता याचं काय करू, आता याचं काय करू. अरे काय करू? सर्व चिंता दूर करणारा तुझ्या हातात आलेला आहे. आता याचं काय करू, काय करू, डोक्यात तेच, आता याचं काय करू. चाललाय रानात, शेळ्या मेंढ्या लावून दिल्या डोंगराला, बसला एका खडकावर आणि विचार करू लागला, आता याचं काय करू, आता याचं काय करू. तितक्या डोक्यात एक कल्पना सुचली त्याला. तो गावात आला, मिस्त्री गाठवला, सुतार गाठवला
गिरमिटाने त्याला भोग पाडलं, सुतळीमध्ये तो ओवला आणि रानात जाऊन बांड्या शिलीच्या गळ्यात बांधला. काय केला उपयोग? तुका म्हणे चिंता मनीषेरी तुका म्हणे चिंतामणी शेळी गळा. चिंतामणी मिळाला त्याने त्याचा काय उपयोग केला? शेळीच्या गळ्यात बांधला. माफ करा, त्याला नका असो, आपले तसंच झालं. आपल्याला हा नरदेह चिंतामणी मिळालाय. हाय चिंतामणीचे नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणत तिथे होती. तरी काय चित्तीने धराय? देव व्हायचा मनात आला तर देव होता येत अशी या देवाची शक्ती. असा नरदेह रूपी चिंतामणी आपल्याला मिळाला आणि आपण कोणाच्या गळ्यात बांधला? ज्याचं त्याने लक्षात आणून घ्या की आपण कोणाच्या गळ्यात याला बांधलंय, याचा कुठे वापर करतो, कुठे उपयोग करतो आपण. तुकोबाराय फार मार्मिकतेने आपल्याला समजावून देतात, बाबांनो दुरुपयोग करू नका, याचा सदुपयोग करा. हा चिंतामणी मिळालेला तुमच्या सर्व चिंता दूर करणारा आहे. नाम चिंतन करा, बस एवढं लक्षात घ्या. याच जन्मे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. कधी असं देहाचं महत्व घेऊन तुकोबाराने लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करा, कधी युगाचं महत्व सांगून प्रवृत्त करा. आता हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. युग 4 आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होतो हे श्रीमद भागवतात सांगितले. कृते यध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखैः, द्वापारे परिचर्यायाम कलौकधारी कीर्तन. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन, त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं उद्धाराचं साधन होतं, द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन आणि कलियुगामध्ये हरिनाम हे उद्धाराचं साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देले भेटे. कलियुगी उद्धार हरिनाम. कलियुगात हरिनामाने जीवाचा उद्धार आहे. देवाने निजधामाला जाताना आपली सर्व शक्ती या नामामध्ये साठवून ठेवली. म्हणून कलियुगात नाम साधनेला महत्व आहे. म्हणून बाबांनो हे कलियुग आहे, मनुष्य जन्म मिळालेला आहे, नामचिंतन करा असं युगाचं महत्व सांगून, देहाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. कधी तुकोबाराने बारकाईने विचार वेगळा सांगावा. बाबांनो, मनुष्य जन्मामध्ये इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, पण नाम चिंतन करायचं राहू देऊ नका, एवढं लक्षात घ्या. आपल्या मनुष्य जन्मात बऱ्याच गोष्टी करायच्या राहतात, बऱ्याच झालेल्या असतात, पण त्या बऱ्याच झालेल्या न झालेल्यातून वजा होतात. आणि हे करायचं राहिलं म्हणतो, ते करायचं राहिलं म्हणतो, पण झालं किती इकडं नाही पाहत, राहिलं किती आणि आता ते कधी होईल आणि ते कसं होईल याची माणसं चिंतन करतात. तुकोबारा म्हणतात इतर समजा दादा आपल्याला बंगला बांधायचा राहिला, काय बिघडणार आहे? राहिला तर राहिला. ज्या घरात आजपर्यंत 50 वर्ष आपण राहत आलोय त्याच घराची डागडुजी करून अजूनही 50 वर्ष राहू शकतो की नाही? बरं, घर कशा करता लागतं? निवाऱ्या करता. घराचा उपयोग काय? निवारा. ज्ञानोबारांनी सांगितलं पावसापासून संरक्षण, वाऱ्यापासून संरक्षण आणि उष्णतेपासून संरक्षण याकरता घर आपण बांधतो. सांगे वात वर्ष आतप धरे, ऐसे अभ्रत छायाची जरी सरे, तरी त्रिमालिके धवलारे करावी का?
नारोबाला म्हणतात वात वर्ष आतप. वात म्हणजे वारा, वर्ष म्हणजे पाऊस आणि आतप म्हणजे उष्णता. हे तिन्ही जर ढगाच्या सावलीत भागला असत तर 3 मजली घर करण्याची गरज काय ज्ञानोबाने म्हणतात. याच्यातून एक गंभीर अर्थ निघतो. ज्ञानोबारायांच्या काळात 3 मजल्यापर्यंत घर बांधण्याची पद्धत असावी. त्रिमाळिके धवळारे करावे कमावली म्हणतात. तर याकरता आपण घर बांधतो. वात वर्षात पावसापासून संरक्षण, वाऱ्यापासून संरक्षण, उष्णतेपासून संरक्षण. साध्या पत्र्याच्या घरातही हे होऊ शकतं, कौलारू घरातही होऊ शकतं, धाब्याच्या घरातही हे होऊ शकतं. बंगलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे ज्यांचा बंगला असेल त्याने मोडून काढावा असं माझं म्हणणं नाही. पण आपल्याला नाही बंगला बांधता आला त्यांच्यासारखा, तर ज्या घरात आपण राहत आलो त्याच घरात अजूनही राहू शकतो. संरक्षण निवारा आपल्याला मिळू शकतो. नाही बांधता आलं तर तेवढी चिंता करण्याचं काही कारण नाही. समजा बंगला बांधायचा राहिला आणि समजा मेलो तर यमाच्या दरबारात आपल्याला हे विचारणं होत नाही. का रे, तुला पुण्यासारख्या प्रगतिशील जिल्ह्याच्या शहरात जन्म दिला आणि तू बंगला न बांधता खुशाल मेला. चाल मी तुला नरकाला लावणार असं नाही यम विचारणार. पण यम मात्र तिथे नेमकं हे विचारणार, अरे तुला पुण्यासारख्या शहरात जन्म दिला की ज्याच्याजवळ ज्ञानोबा आहे, ज्याच्याजवळ तुकोबा आहे, एक पाया आणि एक कळस असे संतत्व आहे श्रेष्ठ, त्यांच्या जवळ तुला जन्म दिला आणि तू वारी केली नाही, भजन केलं नाही, नामचिंतन केलं नाही, हरिपाठ केला नाही, आई वडिलांची सेवा केली नाही, पंढरीला कधी गेला नाही, नामचिंतनात कधी भाग घेतला नाही. यम मात्र जाब विचारणार. यम हे नाही विचारणार तू बंगला बांधला ना खुशाल मेला. यमधर्म म्हणे तया दोषी असी कारे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख. कान डोळे मुख संतांची संगती नधराच चित्ती सांगितले बालक्रीडेच्या म्हणून मनुष्य जन्मात तर काही करायचं राहिलं तर राहू द्या, त्यांनी काही बिघडणार नाही. परंतु मनुष्य जन्मात जर नामचिंतन करायचं राहून गेलं तर जे बिघडणार आहे ती हानी कशाने भरून निघू शकणार नाही. कशाने भरून निघू शकणार नाही. हा देह सुटल्यानंतर कोणता देह आपल्याला मिळेल सांगता येत नाही. आणि त्या देहात भजन घडेल का? घडतं ते याच जन्मात. म्हणून या जन्मात इतर राहिलं तरी चालेल, पण नामचिंतन राहता कामा. हा करोनी सांगे तू सांगे तुका नाम घेता राहू नका. बाबांना इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, पण नाम घेता राहू नका. नाम चिंतन केल्याशिवाय राहू नका. असं वेगळ्या पद्धतीने तुकोबार आपल्याला समजून देतायत. गावोगाव प्रचार दौरा चालू आहे. जिथे जाईल तिथे तुकोबारांनी हे सांगा, बाबांनो नामचिंतन करा. काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग त्यांना हे खटकलं.
अन्य साधनाभिमानी वर्ग, त्यांना हे रुचलं नाही. असा काही वर्ग अन्य साधनांचा अभिमान असणारा तो वर्ग तुकोबरांना भेटला आणि कीर्तन झाल्यावर म्हणाले, महाराज तुम्हाला बोलायचे जरा. महाराज म्हणतात बोला. ते लोक म्हणाले, महाराज या महिन्याभरात 4-5 ठिकाणी आम्ही तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुम्ही हेच सांगितलं, नामचिंतन करा, नामचिंतन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टारे बोला मुखेना. नाम बोला म्हणजे काय म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा असं तुम्ही सांगितलं आम्हाला. पण आम्हाला एक म्हणायचं तुम्हाला, काय वेदात शास्त्रात पुराणाधिकार उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहे. ती साधनं राहिली एका बाजूला, आणि तुमचं चाललंय टुंबनं आम्हाला म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. नुसती जीभ नाचवली, विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिले, त्याने काय होणार आहे? नुसतं नाव घेताना काय होत आहे का? आणि तुम्ही नाव घ्यायला सांगता, विठ्ठल विठ्ठल नुसतं म्हणायला सांगता, काय होणार विठ्ठल विठ्ठल म्हणणारे? आपल्याला भूक लागली, भूक लागली हो, भूक लागली असं घ्या म्हणा भाकरी 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 भाकरी. पोट भरलं का? मग भाकरी भाकरी म्हणून उपयोग काय? नाव घेताना काय होतं सांगा ना? डोकं दुखायला लागलं, डोकं दुखत होय, मग म्हणा ना अनसेन अनसेन अनस. डोकं दुखायचं राहील का? ताण लागली हो, ताण लागली म्हणा ना पाणी 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 वाटर वाटर. तहान जाणार आहे का? मला सांगा ना. आम्ही व्यवहारात सर्वत्र पाहतो, सगळीकडे जिकडे तिकडे दिसून येतं, नाव घेतल्याने काहीच होत नाही. नाव घेतल्याने काय होणार? आणि तुम्ही आम्हाला नाव घ्यायला सांगता, म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. जीभ नाचवायची नुसती, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार आहे? असं ज्या वेळेला ते लोक आक्षेपयुक्त बोलू लागले, त्यावेळेला तुकोबाला तितक्याच आवेशात येऊन त्यांना प्रत्युत्तर देतात, अरे बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणणारे काय होणार नाही सांगा, काय होणार नाही? हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. काय नव्हे जिथे तिथे तुम्ही लोकांना हे सांगता विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल. का लोकांचा वेळ फालतू घालवता? नाव घ्यायला काय होणार? तुम्ही नाव घ्यायला सांगता, विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगता, काय होणार त्याने? तुकोबाला तितक्याच आयुष्यात त्यांना प्रत्युत्तर देतात, अरे विठ्ठल विठ्ठल म्हटलं काय होणार नाही सांगा. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता केले काय नव्हे. एका विठ्ठलाचं चिंतन केलं असताना काय होणार नाही सांगा, काय होणार नाही? याचा अर्थ काय होत? सर्व काय होईल, सर्व काय होईल. अवघे होते लाभ एका या चिंतने,
होणार नाही. तुम्ही जे म्हणाल ते होईल. अवघे होते लाभ एका या चिंतने, या एका चिंतने अवघे लाभ होती. या एका नाम चिंतनाने सर्व काय लाभ प्राप्त होत. आणि तुम्ही म्हणता काय होईल, काय होणार नाही सांगा. काय नाही केलं एका चिंतित आहे विठ्ठल. अहो पटत नाही ना. तुम्ही नुसतं वर्तन काय बोलता, पटत नाही, डोक्यात शिरत नाही. नाव घेतलं काय ना, तुम्ही नाव नुसतं घ्यायला सांगता, विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगता. काय होणार तर काय होणार नुसतं म्हणता, याला काय अर्थ आहे? पटत नाही ना. नाव घेतल्याने कुठं काही व्यवहारात फलनिष्पत्ती दिसून येते का? मी सांगितलं भाकरी 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 म्हणण्याने पोट भरतंय का? वाटर वाटर पाणी पाणी म्हणण्याने तहान राहते का? आनासीन आनासीन म्हणण्याने डोकं दुखायचं राहतंय का? तोंड पळलं असं म्हणाला साखर 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 तोंड गोड होतंय का? नाव घेताना काहीच फरक निष्पत्ती दिसून येत नाही. तुम्ही आम्हाला नाव घ्यायला सांगता, विठ्ठल विठ्ठल नुसतं म्हणायला सांगता. काय होणार त्याने? विठ्ठल विठ्ठल काय जीव नाचवली नुसती काय होणार आहे? काय पटत नाही. तुकोबराय म्हणतात माझं स्पष्ट म्हणणे तुम्हाला काय होणार आहे. तुम्ही म्हणतात माझं म्हणणे काय होणार नाही सांगा. काय नव्हे केले का चिंतित विठ्ठले सांगा ना. मग नाव येणारे काय होत? तर याला माझं उत्तर असं आहे, भाकरी 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 आपण कितीही म्हणत राहिलो तरी आपलं पोट भरणार नाही हे मान्य आहे. का मान्य आहे सांगतो. भाकरी ही जड आहे. भाकरी ही जड आहे. तिच्या ठिकाणी स्वसंवेद्यत्वही नाही, परवेद्यत्वही नाही. ती स्वतःला जाणू शकत नाही की मी भाकरी आहे, मला खाल्ल्यानंतर लोकांची भूक जात असते हे तिला माहित नाही. भाकरीला हे माहित नाही. ती स्वतःला जाणू शकत नाही मी भाकरी मला खाल्ल्यावर भूक जाते. तसंच ज्याला भूक लागलेली आहे तो जर नाव घेतो आहे, तो जर माझं नाव घेतोय तरी इथे टोपल्याचा मी 50 पडलेलो आहोत. काय याचा उपयोग आहे? जाऊ त्याची भूक तरी जाईल. भाकरीला मिस कॉल जातो का? तिला कळतं का कोणाला भूक लागली? तो आपली आठवण करतोय सकाळपासून. तिला स्वतःचंही ज्ञान नाही की मी भाकरी आहे आणि मला खाल्ल्यानंतर लोकांची भूक जात असते हे तिला माहित नाही. तसंच कोणाला भूक लागली तो आपली आठवण करतोय, आपलं नाव घेतोय हेही तिला कळत नाही. म्हणून आपण कितीही भाकरी भाकरी म्हणत राहिल्याने उपयोग होणार नाही हे आम्हाला मान्य आहे. मग तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल मला सांगता का? तर का सांगतो लक्षात घ्या. आम्ही ज्याचं नाव घ्यायला तुम्हाला सांगतो तो विठ्ठल जड नाही. तो जड नाही भाकरीप्रमाणे. तो चेतन आहे, सर्वांतर्यामी आहे, सर्वव्यापक आहे. हृदयापासून जर त्याला हाक मारली, त्याचं नाव घेतलं तर ती करुणा हाक त्याच्या हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो. आमची हाक की त्याची उडी पडते. उडी हाके सरसी उडी Hallelujah.
उडी घालून या स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझे विठाई बस करिता आठव धावून या घाली क ऐसी कृपावंत कोण करुणेने त्याला जर आळवलं तर ते करून हाक त्याच्या हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो उतावळा होतो उठावठी करे स्मरणाचा धावा धरवतन देवा नाही धीर गजेंद्राने त्याला हाक मारली त्याला तर नावही माहित नव्हतं गजेंद्राला नावही माहित नव्हतं त्या नखराने तो गजेंद्र पाणी प्यायला गेला सरोवरात त्या सरोवरात नखर होता त्या नखराने त्याचा पाय पकडला पुष्कळ प्रयत्न करतोय गजेंद्र ते पाय सोडण्याचा पण त्याला सुटका होईना त्या नखराला पाण्यात फार बळ असतो जमिनीवर कुत्रा त्याच्या हाल करतो पण पाण्यात फार बळ असतं त्याला नाही सुटकवणार गजेंद्राने आपल्या सर्व आप्तेष्टांचा धावा केला आप्तेष्ट धावून आले ते सोडवण्याचा प्रयत्न करताय तरी सुटका होत नाही शेवटी त्या आप्तेष्टांनी विचार केला जाऊ द्या हे पिकलं पण करून जायचं कुठे याच्या नादी लागतात चला सगळे सोडून गेले गजेंद्राला गजेंद्र तो पशु आपते मोकलीला सर्व आप्तेष्टांनी त्याला सोडून दिलं त्यावेळेला तो गजेंद्र विचार करू लागला मी ज्यांना माझं म्हणत होतो ते सर्व मला सोडून गेले माझं कोणी ऐके नाही मी ज्यांना माझं म्हणत होते ते मला सोडून गेले मग माझं कोणी ऐके नाही त्याने एक विचार डोक्यात आणला ज्याने ह्या सर्व विश्वाला निर्माण केले त्यानेच मलाही निर्माण केले जसा तो विश्वाचा निर्माता आहे तसा माझा निर्माता कोण आहे तोच आहे म्हणून जो माझा निर्माता असेल जो या ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने माझ्या हाकेला ओझ आहे मला यातून सोडवावं असे त्याने करुणेने हाक मारली कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपण हाक देईल हाके कोण ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने माझ्या हाकेला ओढ द्यावी अशी करुणेने त्याने हाक मारली त्याला तर नावही माहित नाही काहीच कल्पना नाही पण तो काय म्हणतो जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने माझ्या हाकेला ओढ द्यावी धावून येऊन मला मुक्त करा मला सोडावं त्याची करुणा भगवंताच्या हृदयाला जाऊन भेटली भगवान धावून निघाले लक्ष्मी विचारते देवा कुठं हत्ती हा शब्द उच्चारला लक्ष्मी जवळ आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्र जवळ जाऊन पोहोचले हा कहे लक्ष्मी और ती कहे गजराज आगे चलत गोली पीछे होता आवाज हत्ती जाऊन पोहोचले आणि त्याला नखराच्या तावडीतून सोडवलं मुक्त केलं त्यासाठी गरुड सांडूनी धावसी माया धळंबसी दिनानाथा गजेंद्र तो हस्ती सहस्र वर्षे 1000 वर्ष त्याने पकडलेलं होतं जेव्हा माझे नखरे पिढीला असेल पण त्याकरता भगवान धावून आले त्याचा उद्धार केला नखर म्हणू लागला देवा तू त्याचा उद्धार केला हो का त्याने मला हाक मारली कुठे नाव त्यांनी काय घेतलं नाही म्हणे त्याने असं म्हटलं ना जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल तर कोण आहे माझ्याशिवाय कोण आहे मीच आहे म्हणून त्याने हाक मारली म्हणून मी धावून आलो मी त्याचा उद्धार केला म्हणे देवा गजेंद्र तुझा भक्त ना हो भक्त मग माझी सोय का म्हणे तुला न रख का तू माझ्या भक्ताला छळलं माझ्या भक्ताला पीडा दिली 1000 वर्ष तू त्याला पकडत व त्या नखराने कुठून वकिली पण शोधून काढला तो नखर काय म्हटला देवा गजेंद्राचा उद्धार आणि मला नरक म्हणतो हो
तू माझ्या भक्ताला छळ ना 1000 वर्ष. नखरण बघा वकील पण कसा आणला. देवा गजेंद्र तुझा भक्त ना. हो माझा भक्त. मग तुझ्या भक्ताचे पाय मी 1000 वर्ष धरले. भक्ताचे पाय धरणाऱ्याला नरक आहे का सांग. आणि भक्ताचे पाय धरणाऱ्याला जर तू नरकाला लावत असते तर आता रातोरात सकाळ, लोकसत्ता, केसरी, सामना, देशदूत या सर्व वर्तमानपत्रांना मी ऍड द्यायला सांगतो. पहिल्या मुखपृष्ठावरच की कोणी देवाचे पाय धरू नका. संतांचे भक्ताचे पाय धरू नका. जो भक्ताचे पाय धरतो देव त्याला नरकाला पाठवतो. माझा अनुभव इथे नक्र एवढी बातमी द्यायला सांगतो. भगवान म्हणतात बाबा तुझाही मी उद्धार करतो पण असा निवडणुकीच्या तोंडावर माझा अपप्रचार करू नको. भगवंताने नकराचाही उद्धार केला, गजेंद्राचा उद्धार केला. गजेंद्राने काय केलं होतं? कसली भक्ती. त्याने भक्त करुणेने हाक मारली. जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने माझ्या हाकेला होऊ द्यावी. पण ब्रह्मांड चालक म्हणतोय ना म्हणजे ब्रह्मांड चालक कोण आहे? मीच आहे. मग मला जर तो हाक मारतोय तर मी त्याच्या धाव्याला धावून गेलं पाहिजे. भगवंताने त्याचा उद्धार केला. काय होणार नाही नावाने? नाव घेतल्याने काय होणार नाही सांगा. मग नाव न घेताही जर देव फक्त कोण या ब्रह्मांडाचा चालक असेल असं म्हणणाऱ्याचाही उद्धार करतो तर जो प्रत्यक्ष हाक मारतोय नाव घेऊन भगवंत त्याचा उद्धार करणार नाही का? काय होणार नाही नाव घेतलं सांगा. काय नव्हे केले. कोठे नदीसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धावे घाली पाना नाम घेता पंढरे राणा. नुसतं पंढरनाना विठ्ठल विठ्ठल नाव घेतलं तरी भगवान नाव घेतल्याने काय होणार नाही. त्या बिरबल बादशाहच्या पुस्तकात एक गोष्ट आहे आपल्या लक्षात आणतो. माझ्या या सिद्धांताला अतिशय पूरक ती गोष्ट आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. काय त्या बादशाहचं डोकं फिरलं कोणाच ठाऊक. तो सेवकाला म्हणाला अरे जा बिरबल को बोला. जा बिरबलाला बोलू ना. बिरबलालाच का त्याच्या पदरी अनेक पंडित होते, अनेक विद्वान होते, परंतु कोणत्याही विद्वानाने दिलेलं उत्तर बादशाला पटत नसायचं. बिरबलाने उत्तर दिलं की त्याचं समाधानच व्हायचं. म्हणून कुठं यांच्यात वेळ उगीच वाया घालवायचा. मग बादशाह म्हणाला जा बिरबल को बोला. सेवक गेला. बिरबल आपको साहब ने बुला है. क्यों? क्या पता हमें आपको बुला है. अच्छा ठीक है मैं आता हूं कह दो. आला सांगितलं येतोय. बिरबलाचं काम उरकलं. बिरबलाला जी सरकार क्यों बुलाया? अरे बिरबल तुम आया क्या? जी हाँ. अरे इसलिए आपको बुलाया मैं जब नगर में घूमता था उसी समय नगर में आप हिंदू लोगों के जो मंदिरें हैं उस मंदिरों में कथा चल रही थी और उस कथाकार कहते थे कि भगवान का नाम लो, विठ्ठल विठ्ठल कहो, कृष्ण कृष्ण कहो और राम राम कहो, ऐसा पुकारते थे. काय के लिए रे? नाम लेने से क्या होगा रे बोलो. तो कथाकार कहते हैं, महाराज जी लोग कहते हैं नाम लो, भगवान का नाम लो, नाम लेने से क्या होगा बोलो. शक्कर शक्कर कहने से मोह मीठा होता है क्या बोलो. नाम लेने से क्या होगा? बेवकूफ कहां के. कुछ होता नहीं नाम लेने से. शक्कर शक्कर कहने से मोह मीठा कभी होता है क्या? कुछ नहीं. नाम लेने से क्या होगा? क्यों लोगों का समय बिताते हैं? नाम लो काय के लिए रे? राम 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 कहो कहते. क्या होगा रे राम राम कहने से?
राम राम रे हाई क्या दो तो अक्षर है, ररा और मम्मा का माँ, ये तो दो अक्षर है। जिह्वा से राम 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 करने से, जिह्वा न चलने से क्या होगा? नाम लेने से क्या होता है? मूर्ख बेवकूफ कहाँ के लोगों का समय क्यों बिताते हैं? असं म्हटल्यावर बिरबलाला चीड आली. आम्हाला बेवकूफ म्हणतो, मूर्ख म्हणतो. एक लक्षात घ्या, माणसाला दुर्भिमान नसावा, पण स्वाभिमान कधी जरूर असावा. पण सध्या आपला स्वाभिमानच कुठं मेला आहे तेच काही कळत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या देवदेवतांची विटंबना होते, आपल्या धर्मग्रंथांची विटंबना होते, तरी आपल्याला काही वाटत नाही. कुठं स्वाभिमान मेलाय काही कळत नाही. बिरबलाचा स्वाभिमान जागा झाला. आम्हाला बेवकूफ म्हणतो. नाम लेने से क्या होगा? राम 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 लेने से क्या होगा रे? जिह्वा नचाने से क्या होता है? शक्कर शक्कर करने से मुंह मीठा होता है क्या? तो नाम लेने से क्या होगा? बेवकूफ. असं म्हटल्याबरोबर बिरबल थांबला. बिरबलाने असं सडेतोड उत्तर दिलं, सरकार आप गधे है गधे. बिरबल काय म्हटलं बादशाह? आप गधे है गधे. गधे आहे म्हटल्याबरोबर तो बादशाह चिडून उठला. मुझे कहता है. सरकार आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से आपको क्या हो गया? बोलो क्या हो गया? क्या हो गया? गद्दा में है क्या दो तो अक्षर है, गद्दा का गा और धद्दा का धा. ये तो दो अक्षर या इससे क्या हो गया? अरे क्या हो गया? मुझे गद्दा कहा तुमने, आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से आपको क्या हो गया? आपको गधे वैसा पूछ आ गए क्या? क्या हो गया? आपको गधे वैसे चार पांव आ गए क्या? अरे वैसा कुछ नहीं, लेकिन मुझे गद्दा कहा तुमने, आपको ही मैंने गद्दा कहा. गद्दा करने से क्या? आपके कान गधे वैसे लंबे हो गए क्या? अरे वैसा कुछ नहीं, तो फिर क्या? अरे मुझे गद्दा कहा तुमने, इसलिए मुझे गुस्सा आ गया. सरकार एवढंच लक्षात घ्या, तुम्हाला उद्देशून मी गद्दा शब्द वापरला, ते शब्द तुमच्या अंतःकरणाला जाऊन भिडले, तुम्ही उसळून उठला. तसं आम्ही जे राम म्हणतो, आम्ही जे विठ्ठल म्हणतो, आमच्या विठ्ठलाला रामाला उद्देशून म्हणतो. आमची जी करुणा रामाच्या विठ्ठलाच्या हृदयाला जाऊन भेटते आणि तो धावून येतो. आणि तुम्ही म्हणता काय होईल, काय होणार नाही सांगा ना. विठ्ठल दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, दुःशासना अरे जा आणि त्या द्रौपदीला सभेत खेचून आण. आपण द्यूतात तिला जिंकले, आपण तिला आपलं दासी केले. दासीला आण, आपला अधिकार आहे तिच्यावर, जा घेऊन. दुःशासन गेला, द्रौपदीला घेऊन आला. दुर्योधन म्हणतो, अरे दुःशासना काय सोनानं उभं केलंय नुसतं? मग काय? अरे फेड अस्त्र भरसभा, भीष्म द्रोणादी सर्व सभा भरलेल्या थोर पुरुषांची, कुलपुरुषांची, आणि त्या भर सभेत दुर्योधन म्हणतो दुःशासनाला फेड अस्त्र. मला सांगा, त्या द्रौपदीच्या अंतःकरणात काय व्यथा झाली असेल? याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या आर्य महिलेला
आपल्या डोक्यावरचा पदर खांद्यावर जर पडला तर आपल्या थोर पुरुषांपुढे कुलपुरुषांपुढे ती गोष्ट तिला लज्जास्पद वाटते. थोर पुरुषांपुढे मी मर्यादा सांभाळली, माझा पदर खाली पडलाय, लज्जास्पद तिला वाटतं. आणि या भरसल्या थोर कुलपुरुषांच्या पुढे जर वस्त्र रहित केलं जात असेल तर त्या मातेला किती वेदना होतील, किती व्यथा होईल. द्रौपदीला अत्यंत व्यथा आहे. काय आता माझं होणार, काय होणार, आता या भर सभेत माझी लाज कोण राखणार, अशी तिला अतिशय व्यथा होऊ लागली. अरे पाहतोस काय ओठ, मला असा विषय सगळा मला सांगायचा आणि मला माझा मुद्दा सांगायचा आहे. द्रौपदीने धर्म भीमा अर्जुनाकडे पाहिलं, त्यांनी माना खाली घातल्या. आम्ही बंध आहोत, आम्ही करू शकत नाही. भीष्म द्रोणादिकाकडे द्रौपदीने लक्ष दिलं. मी जिंकली गेली का सांगा, सांगा. भीष्म द्रोणादिके म्हणाले अर्थस्य पुरुषोदास, आम्ही काही सांगू शकत नाही. सर्व थोरांपुढे द्रौपदीने आपली भूमिका मांडली, कोणीच त्याला थांबवायला तयार नाही. त्यावेळेला द्रौपदीने एक लक्षात घेतलं की मागे वशिष्ठ मुनीने आपल्याला सांगितलं होतं की महान संकट आल्यानंतर भगवंताचं स्मरण करा की तो आपलं संकट दूर करतो. म्हणून द्रौपदीच्या त्या लक्षात आल्यानंतर द्रौपदीने करुणेने देवाला आला, हे द्वारकेच्या राजा, अरे तू कुठे मुलगा सांग. द्रौपदीने करुणेने देवाला आळवलं, अरे हे द्वारकेच्या राजा, तू कुठे गुंतला सांग, का बरं वेळ लावलेला आहेस. तुझं नाव दीनानाथ आहे ना, तुझं प्रीत आहे ना, दीनानाथ प्रीत सांभाळे आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. करुणेने त्या द्रौपदीने भगवंताला आळवलं. ती करुणा द्रौपदीची भगवंताच्या हृदयाला जाऊन भिडली. भगवान लगेच आले, गरुडा चाल, आपल्याला जायचं. द्रौपदी गरुडा सरसवला निघाला. परंतु भगवान त्या गरुडाला काय म्हणतात, गरुडा अरे या 5 सेकंड कधी जाऊन पोहोचला, टाक गेर टाक. गरुड म्हणला केव्हाच डबल टाप टाकलेला आहे. परंतु तोही वेग भगवंताला कमी वाटू लागला आणि भगवंताने गरुडाला मागे टाकलं, वेगाने धावून गेले आणि द्रौपदीची लाज राखली. त्वरा झाली गरुडा, टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. भगवान धावून आले आणि काय केलं, तो दुःशासन उठला, वस्त्राला हात लावला. भगवंताने विचार केला, आता हिची लाज राखण्याकरता मला काय करायला पाहिजे. आता तो वस्त्र फेडतो. देवाला किती साड्या तिला टाकता आल्यास. साधा फडतूस दुकानदार आपल्या गल्लीतला गिरायकाच्या पुढे 100-200 साड्या टाकू शकतो. हा तर शॉकिस्ट आहे, मोठा भगवान आहे. हा एक किती साड्या टाकू शकला असता द्रौपदीच्या पुढे. पण देवाने विचार केला, साड्या टाकून उपयोग होणार नाही. का, जो मूर्ख फेडायला लागलाय तो निसुदी. मग साड्या घड्या टाकून उपयोग काय होणार, काय उपयोग होणार. जर द्रौपदीची लाज राखायची असेल तर आपल्याला एक करायला पाहिजे, नेसलेली साडी आपण बनलं पाहिजे.
भगवंताने साड्या पुरवल्या नाही, वस्त्र हरणे भगवंताने विचार केला, जो मूर्ख फेडायला लागला तो नेसू कधी देईल, मग साड्या लागून उपयोग काय म्हणा. या करता आपण एक केलं पाहिजे, नेसलेली साडी आपण बनलं पाहिजे. फेड आज नेसलेली तयार, फेड की आज नेसलेली तयार. भागवतात सुंदर द्रौपदीसी देता वस्त्र घडी, नेसता दिसेल ते उघडी, या लागी लवड सवडी नेसती लुगडी सोय झालं. भगवान म्हणतात द्रौपदीच्या हातात वस्त्राची घडी दिली असते तर ती नेसताना उघडी झाली. जो मूर्ख फेडा लागला तो नेसून येईल का. मग मी काय केलं, भगवान म्हणतात नेसती लुगडी सोय झालो, नेसलेलीच साडी मी बांधलो. जसं तो कांदा वर चपाटला काढला की आत आहे, वरचा काढला की आत आहे, वरचा काढला की आत आहे, तसा हा फेडतोय वस्त्र. आज नेसलेली साडी तयार, फेडली आज नेसलेली तयार, फेडली नेसलेली तयार. किती साड्या फेडल्या माहितीये का. मी एका थोर संतांच्या मुखातून ऐकलंय 999 साड्या त्याने फेडल्या. 999 असा ढीक पडला होता. आणि एक लक्षात घ्या, त्या सर्व वस्त्रांवर चित्रीकरण होत. कसलं चित्रीकरण, या कौरवांचा विनाश कोणत्या कोणत्या पद्धतीने होणार आहे, भीम कसा यांचा चेंदा मेंदा करणार. त्या 100पैकी जवळजवळ 55च्या वर कौरव एकट्या भीमाने मारलेले आहे. महाभारतात म्हटले नाही, सर्वात मोठ्या कौरवांचा अन्याय जर कोणता असेल तर द्रौपदीचं वस्त्र हरण. सर्वात मोठं एका आर्य महिलेचं, एका पतिव्रता स्त्रीचं वस्त्र फेडलं जाते, भर सभेमध्ये नग्न केलं जाते. सर्वात मोठा अपराध. भगवंताने रक्षण केलं. काय केलं तिने, करुणेने हाक मारली फक्त देवाला की नाही. करुणेने हाक मारली, भगवंताच्या हृदयाला जाऊन भेटली. भगवान धावून आले आणि भर सभेत रक्षण केलं द्रौपदीचं. आणि तुम्ही म्हणता नाव घेतल्याने काय होईल, काय होणार नाही सांगा. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल, एका विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय होणार नाही. सगळं काय होईल, तुम्ही जे म्हणाल ते होईल, तुम्ही जे म्हणाल ते होईल. नुसतं नाव घेतलं हो सर्व काय होईल, पटत नाही. पटून देतो. वस्तू सामर्थ्य शक्तीचा कोणी बाद करू शकत नाही. एक सिद्धांत आहे, शास्त्रीय सिद्धांत आहे. ज्या वस्तूमध्ये जे देण्याचं सामर्थ्य असतं त्या वस्तूचं सामर्थ्य कोणीही बाधित करू शकत नाही. नामवाला म्हणतात, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती, एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. हे वस्तूचं सामर्थ्य आहे, शक्ती यात आश्चर्य करण्यासारखं आहे. अहो एखाद्याला सरस्वती प्रसन्न झाली आणि तो मुकाच राहिला तर सांगा तिला सरस्वती म्हणता येईल का. सरस्वतीचं सिद्ध
झालेली आहे तर मुका देखील बोलू शकतो का? सरस्वतीचं सामर्थ्य आहे. तसं वस्तूचं सामर्थ्य आहे. त्या वस्तू सामर्थ्य शक्तीचं कोणी बाद करू शकत नाही. अग्नीमध्ये 10 कथा ही शक्ती आहे अग्नीची, तिचा कोणी बाद करू शकत नाही. एक जण काय म्हणला, अग्नी न मानणारं जे मंडळ आहे त्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे, मला काय करणार आहे अग्नी, म्हणून त्याने अग्नीवर पाय ठेवले, त्याला पळणार नाही. अरे तू मान की न मान, अग्नी त्याचं सामर्थ्य दाखवल्याशिवाय राहणार. वस्तू सामर्थ्य शक्तीचा कोणी बाद करू शकत नाही. तसे एखाद्या वस्तूमध्ये अनेक फल देण्याचं सामर्थ्य असू शकतं. एक छोटं लौकिक उदाहरण सांगतो, म्हणजे तुकोबर यांच्या बोलण्याची सत्यता आपल्याला पटेल. एखाद्या वस्तूमध्ये अनेक फल देण्याचं सामर्थ्य असू शकतं. एक वीज आहे, वीज. मला सांगा, ही एकच वीज किती अंगाने आपल्याला उपयोगाला येते? कितीतरी अंगाने येते की नाही? आता दिवस आहे का रात्र आहे? रात्र आहे. रात्रीला उजेड असतो का अंधार असतो? इथं काय उजेड हा कोणी दिला? विजेने दिला की नाही आपल्याला उजेड? हा विजेने दिला. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते? वीजच करते की नाही? म्हणजे उजेड कोणी दिला? विजेने. आवाज मोठा कोणी केला? विजेने. गरम होतं फार, जरा पंखा लावता का? हवा कोणी दिली? विजेने दिली का? एक जण म्हणू लागला, मला चावत नाही हो, जरा शेंगदाण्याचं कूट करून देता का? शेंगदाण्याचं कूट कोणी करून दिलं? विजेनेच करून दिला की नाही? कूट आपल्याला विजेनेच करून दिला. मिक्सर. एक जण म्हणू लागला, मला गरम पाणी पाहिजे हो, गरम पाणी देता का? गरम पाणी कोणी दिलं? दुसरा म्हणला, नाही मला थंड पाणी पाहिजे, थंड पाणी देता का? थंड पाणी कोणी दिलं? गरम कोणी दिलं? थंड. दोन हे विरुद्ध कार्य आहेत, दोन विरुद्ध धर्म आहेत, गरम आणि थंड. पण एकच वीज दोन विरुद्ध कार्य करते की नाही? तुम्हाला गरम तर गरम, थंड तर थंड. आता हे मी तासभर सांगत असेल. एक वीज आपल्याला किती अंगाने उपयोगाला येते, काय काय देऊ शकते, काय काय करू शकते. ही लौकिक आहे, तुम्ही आम्ही निर्माण केलेली वीज आहे. ही भौतिक वीज जर अनेक अंगाने आपल्याला उपयोगाला येते तर भगवंताचं नाम ही आध्यात्मिक शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती आहे, ती काय देऊ शकणार नाही. म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. आध्यात्मिक शक्ती, चैतन्य शक्ती ती काय देऊ शकणार नाही, सर्व काय देऊ शकते. तुम्ही एक यादी करणार, कसली? नामचिंतनाने हे मिळेल का, हे होईल का, जे जे तुमच्या डोक्यात येईल अशी एक यादी तयार करा. मी त्याला प्रमाण देईल की नामचिंतनाने ते होईल. पाठ नसलं तर काय त्यातून काढून देईल की नामचिंतनाने ते होईल म्हणून. एक 5-10 नमुने तुम्हाला सांगतो, म्हणजे तुकोबरायांच्या बोलण्याची सत्यता पटेल. एक जण काय म्हणला, मला भूक लागली फार, भूक लागली फार, नामचिंतनाने हे होईल का? तिथून सुरुवात करू आपण. तिथून का सुरुवात? याच्यावर सगळं अवलंबून. हे भरलं तर सगळं सुचतं आपल्याला. नामचिंतनाने हे होईल का? तुकोबर त्याला प्रमाण देतात, हरी म्हणता भुक्ती, हरी म्हणता मुक्ती. नामचिंतन करणारा कधीच उपाशी मरत नाही, कधीच उपाशी मरत नाही. नामचिंतन करणाऱ्याला लोक पाया पडून खाऊ घालतात. काय गंभीर महाराज, काय आपला अनुभव, आपला सगळ्यांचा काय अनुभव आहे? नामचिंतन करणाऱ्याला लोक पाया पडून खाऊ घालतात की नाही? काय करतो आम्ही? 2 नावं घेतो एवढंच की नाही?
पाया पडून खाऊ घालतात. एक सांगू, आमच्या नावाच्या माग हो हो प लावलं जात. हरिभक्ती परायण. आता ही जी हरिभक्ती परायण ही जी पदवी आहे, ही अतिउच्च आहे, अतिउच्च आहे. पण आमच्या सारख्याला ते लावतात लोक हरिभक्ती परायण. एखाद्या छोट्याला मोठं नाव दिलं जातं. आमच्या गावात हे दान शुकरणाचे अवतार. 1.25 रुपयाची पावती फाडणाऱ्याला आपण काय म्हणतो? दान शुकरणाचे अवतार. एखाद्या छोट्याला आपण मोठी पदवी देतो, तसं आम्हाला लोक हरिभक्ती परायण म्हणतात. पण खरं सांगू का, आमची हरिभक्ती कशी आहे हे हरीलाच माहित ना, आम्हालाच माहित. नुसतं आम्ही कीर्तन करतो याच्या मागे जाऊ नका. आमच्या वैकुंठ शांताराम गुरुजी नेहमी सांगायचे, कीर्तन 2 तासाचं असतं. 2 तासात तो कीर्तनकार आपल्या वक्तृत्वाने झुलवू शकतो, करू शकतो. त्याच्या मागे जाऊ नका. 22 तास तो काय करतो ते पहा. विठ्ठल 2 तासाच्या कीर्तनाच्या मागे जाऊ नका. तो 22 तास काय करतो ते पहा. तसे आमची हरिभक्ती आम्हालाच माहिती ना, हरीलाच माहिती काय करतोय आम्ही कीर्तनात. नंतर काय, अरे तरी आमच्या लोक पाय पडून आम्हाला खाऊ घालतात. माणसं स्वतः उपाशी राहते, पण वारकरी लोक उपाशी राहू देणार. एवढा लाखो समाज असतो माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर, पण कोणत्याच दिंडीवाल्याला स्वयंपाक करावा लागत नाही. हो, तुम्ही पुणेकर पाया पडून, हात पाया पडून चला वारकरी, आम्हाला 2 तरी वारकरी द्या, 2 तरी या. लोक स्वतः उपाशी राहतील, वारकरी उपाशी नाही. काय करतोय? 2 नावं घेतो एवढेच. एकदा मुलाला जेवण्याची काय दादात नाही, जीवनाने उपाशी राहील का? तो कुवार म्हणतात, हो. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोच जेलेला उपवास. एकदा म्हणू लागला, नाम चिंतनाने कीर्ती होईल का? तो कुवार म्हणतात, उभयलोकी उत्तम कीर्ती देवचित्ते राहील. तो का म्हणे, गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. एकदा म्हणू लागला, नाम चिंतनाने शरीर शीतळ होईल का? अंगाचा दाह होतो. तो कोरा म्हणतो, नक्की. नाव घेता कंठ शीतळ शरीर. समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनातून हरहरीश निघालं. सर्व देवता म्हणाले, हे कोणी घ्यायचं आता? म्हणे भगवान शंकराने. घ्या आपण. शंकराने ते हरहरीश घेतलं. अंगाचा दाह व्हायला लागला. काय करावं? गंगा डोक्यावर घेतला तर शांत होईना, चंद्र डोक्यावर घेतला तर शांत होईना, चंद्र अंगाला लावला तर शांत होईना, सर्पांगावर घेतले तर शांत होईना. शेवटी नामचिंतन केलं. भगवान शंकराच्या अंगाचा दाह शांत झाला. शिव हळहळे तापला, नाम घेता शीतळ झाला. नामस्मरे निळकंठ, आपणा सहित निवाला. एक जण म्हणू लागला, नामचिंतनाने न कळणार कळल का? तो कोवर म्हणतो, नक्की. न कळे ते कळून येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच. एकदा म्हणला, न भेटणार भेटल का? तो कोवर म्हणता, नक्की. न भेटे ते भेटू येईल, आपण करिता चिंतन विठोबाचे. एकदा म्हणला, नाम चिंतनाने पाप जाईल का? तो कोवर म्हणतात, अरे याच जन्मातलं काय, जळतील पापे जन्मांतरे. एकदा म्हणला, नाम चिंतनाने पुण्य मिळेल का? अरे पुण्याची गणना कोण करेल? एकदा म्हणला, नाम चिंतनाने मुक्ती मिळेल का? रे एकच मुक्ती काय, तेने मुक्ती चारी. तर का म्हणे, नामापाशी चारी मुक्ती. मी इथून सुरुवात केली आणि तुम्हाला मुक्तीपर्यंत नेऊन पोहोचवलं. एक एक टप्पा 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 मी सांगितला. मधले सगळं काही मी तुम्हाला प्रमाण देईन तुकोबारायांचं, सर्व संतांचं, की नामचिंतनाने तुम्ही म्हणाल ते होईल. म्हणून तुकोबाराय आत्मविश्वासाने सांगतात, काय नव्हे केले एका चिंतित आहे विठ्ठले. काय होईल तुम्ही म्हणता? विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने जीवनात होण्याने काय होईल म्हणता?
नाव घेतलेलं काय तुकोबरा दादा काय होणार नाही हे सांग पहिले मला. काय नव्हे केल्या एका चिंतिता विठ्ठले, तुम्ही जे म्हणाल ते नामचिंतनाने प्राप्त होईल. महाराज एक मग आम्हाला तुम्हाला असं म्हणायचंय, जर नामचिंतनाने सर्व काही होणार आहे, सर्व काही मिळणार आहे, जर मिळतंय तर वेदात पुराणादिकात शास्त्रात इतर साधनं सांगितलीच कशाला मग? जर एक नाम सर्व देणार आहे तर सर्व साधनं इतर सांगितलीच कशाला मग? तुकोबरे म्हणतात काहीच गरज नाही, मग कशाला सांगितली? कशाला सांगितले? स्पष्ट उत्तर देऊ, तुमच्यासारख्या अविश्वासी लोकांकरता, ज्याचा नामावर विश्वास नाही अशा अविश्वासी लोकांकरता इतर साधनं सांगितले. दाबादाबीन कोंडा कोंडी करा, काय करायचे ज्याचा नामावर विश्वास आहे त्याला अन्य कुठल्या साधनाकडे जाण्याची गरज नाही. नाम म्हणे तया अनेक साधन ऐसे तो वचन बोलू नये. नाम साधन हे सामान्य समजू नका. तुकोबरा म्हणतात सर्व साधनांचं सारभूत साधन जर कोणतं असेल तर एक भगवंताचं नाम आहे. हे तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व साधना सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. आतापर्यंत आपला पहिल्या चरणाचा विचार झाला, अजून पुढचे 3 चरण आहे. 2-3 तासात त्याचा करू विचार. घाबरू नका, 5 मिनिटात भाव सांगतो आणि सेवा संपवतो. तुकोबरा म्हणतात नामचिंतन हे साधन सामान्य समजू नका, सर्व साधनाचं सार आहे. सर्व साधनांचा तौलनिक अभ्यास आणि अनेक कोटेशन आली का त्याचा तौलनिक तक्ता तयार केला जातो. कशात काय कसं कसं. तसं पूर्वी सर्व संत एकांतात बसले, वेदातली शास्त्रातली पुराणातली साधनं शोधून काढली. त्याचा अधिकारी कोण, ते साधन कसं करावं
त्याचं फल काय, त्याच्या त्रुटी झाले तर त्याचा दोष काय, सर्व बाजूने सर्वंकष पद्धतीने तौलनिक तक्ता त्या सर्व साधनांचा तयार केला. तर संतांच्या हाताला सर्व साधनातून सर्वात श्रेष्ठ साधन म्हणून जे हाताला लागलं ते म्हणजे भगवंताचं नाम. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडूनी ते एक श्री हरीचे नाम. दही दही आपल्याला माहिती आहे, आपण त्या दह्याचं घुसळण करतो आहे की नाही. दह्याचं घुसळण केल्यानंतर त्याच्यातून काय निघतं, लोणी. लोणी हे दह्याचं काय आहे, सार आहे, सार आहे. आणि लोणी काढून घेतल्यानंतर खाली काय राहतं, ताक. ताक हे कसं आहे, असं आहे, ताकद काहीच नाही. ताक म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगू, ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितळ ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसा तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे त्याचं सार आहे, ताक हे सार आहे. त्या दह्याच्या मंथनातून सारभूत लोणी काढल्यानंतर खाली जे राहतं ते सगळं असार आहे. तसं संतांनी सर्व साधनाचं मंथन केलं. वेदात 4 जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती, मंथुने नवनीता तैसे हे अनंत. वेद शास्त्राचं पुराणाधिकाचं मंथन केलं संतांनी आणि त्या मंथनातून सारवत असं साधन जे हाताला लागलं ते म्हणजे भगवंताचं नाम. हे सर्व साधनाचं सारभूत साधन आहे. ज्ञानोबा म्हणतात सार 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 विठोबा नाम तुझे सार. तुकोबा आता म्हणतात नाम साराची ही सार, शरणागत यमकिंकर. सर्व साधनाचं सारभूत साधन नामस्मरण आहे. फलात कमी समजू नका, फलात भवसिंधू उतरी पार. भवसिंधूच्या पैठणीला नेणार संसार समुद्र हा पैतीराला तुम्हाला नेऊन पोहोचवणारा नाम चिंतनाचा मोठा दुआ आहे. संसार सिंधूच्या पैठणीला तुम्हाला नेऊन पोहोचवणार भवसिंधू उतरी पार. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. दुर्घट भवसिंधू तराल कशाने, तयाच्या चिंतने. नामस्मरण तुम्हाला भवसिंधूच्या पैठणीला नेऊन पोहोचवणार आहे. नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे. भवसिंधूच्या पैठणीला नेऊन पोहोचवणार साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून अन्य साधन डोक्यात काही घेऊ नका, सर्व सोडून द्या आणि नामचिंतन करा. तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. ठीक आहे, अन्य साधनांना तुम्ही एकदम डावललं, बाजूला केलं, पण आम्हाला एक असं म्हणायचंय, ती साधनं सहाय्यक म्हणून वापरायला काय हरकत आहे का? सहाय्यक म्हणून तुकोबारा म्हणतात गरज नाही. सहाय्याची गरज कोणाला, जो स्वतः कमकुवत असेल त्याला. काठी कोणाला घ्यावी लागते हातात चालताना, चालताना ज्याचा तोल जातो त्याला काठीचा आधार घ्यावा लागतो. तसं जी साधनं कमकुवत आहेत त्यांना आधार घ्यावा लागेल दुसऱ्या साधनाचा. नामचिंतन हे स्वतंत्र शक्तिशाली साधन आहे, त्यांना कोणाचा आधार घेण्याची गरज नाही. आपण शिकारीला जातो, तिरकमठा, भाला, भरची, कुऱ्हाडी, वेगवेगळे हत्यार घेऊन आपण शिकारीला जातो. सिंह ज्या वेळेला शिकारीला निघतो त्यावेळेला यापैकी काय काय घेतो बरोबर? सिंहाला कशाचीच गरज नाही हो. त्याच्या दणकाने ताकद आहे, त्याच्या गर्जनेत ताकद आहे. तो वनराज आहे, वनराज आहे. त्याने जर गर्जना केली तर मधोमत्त हत्ती देखील जिथले तिथे थांबू शकतो. माऊली म्हणतात, हे असो पाव उचलला, मदमुख नठे खाला, गरजोनी पुढाला सिंहगड.
नाम चिंतन साधन सिंहासारखं स्वतंत्र शक्तिशाली, त्याला दुसऱ्या कोणाचा आधार घेण्याची गरज नाही. उलट इतर साधनांनाच नामाचा आधार घेण्याची गरज आहे. नाम चिंतन ज्याने केलं ना त्याने सगळी साधना केली. योग याग तपे केली तयाने अमुपे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबारा सांगतात, तयाने योग याग तपे अमुपे केली. ज्याने नामचिंतन केलं त्याने योगही केला, यज्ञ केला, तपही केलं, सगळं काही त्याने केलं. का सगळ्या साधनांचं फळ जर नामाने मिळतंय तर मग नामचिंतन करणाऱ्याने सगळी साधने केली गेली. जर त्या साधनाचं फल नामाने, योगाचं फल काय समाधी, जर नामाने समाधी मिळाली तर नामचिंतन करणाऱ्याने योगही केला की नाही. उलट योग्याला जी समाधी मिळते ती केव्हा मिळते, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधी. कोणाला मिळू शकत नाही समाधी. पण इथे नामचिंतन कोणी करू द्या त्याला समाधी नाही. लोक धली नादी लागली समाधी, कोणाला मूढ जन नर नारी लोक आहे. सगळ्यांना कष्टाविना समाधी प्राप्त होऊन देणारं साधन देणारा स्मरण. योग्याला कष्टाने समाधी नाही. म्हणून नामचिंतन ज्याने केलं त्याने योगही केला की नाही. नामचिंतन करा, यज्ञाचं फल जर नामाने मिळालं, लोकांतराची प्राप्ती, वैकुंठ भुवनी घरे केले. नामचिंतन करणाऱ्याने यज्ञ केला की नाही, तपही केलं. तपाचं दुष्कळ फल प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे. तसं नामाने अशक्यही शक्य होतंय. म्हणजे आता नामचिंतन करणाऱ्याने तपही केलं की नाही. म्हणून योग याग तपे केली तयारी. आता उलट सांगतो आणखी, इतर साधन करणाऱ्याने नामाचा आधार घ्यायलाच पाहिजे तरच त्या साधनांचं फल मिळतं. पण नामधारकाला इतर साधनांचा आधार घेण्याची गरज नाही. इतर साधनांना नामाचा आधार घेण्याची गरज आहे. एकच उदाहरण देतो तुम्हाला. तीर्थयात्रा हे साधन आहे घेऊन जवळ सकळ सिद्ध आहे तुकोबारा सांगतात. म्हणजे तीर्थयात्रा हे साधन आहे. पण तुकोबारा म्हणतात तीर्थयात्रा हे जे साधन आहे हे साधन करणाऱ्याने नामचिंतन केलंच पाहिजे तरच त्याला तीर्थयात्रेचं फल मिळतं. जर तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलं नाही तर त्याला तीर्थ फल देऊ शकत नाही. ज्ञानोबा हरिपाठात स्पष्ट सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी चित्त नसेल तर त्या तीर्थयात्रा व्यर्थ. याचा अर्थ काय झाला, तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलंच पाहिजे तरच त्याला तीर्थाचं फल मिळेल. आता उलट चला, नामचिंतन करणाऱ्याने तीर्थयात्रा केल्याच पाहिजेत असं काही नाही. नामचिंतन करणाऱ्याने आपल्या जागी घरात बसून नामचिंतन करावं. सर्व तीर्थ त्याच्या घरी येतात. सकळही घडले तीर्थाटन, हरिपाठातच प्रमाण घेऊया. त्या नराला धले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. तीर्थे तया ठाया येथे पुनीत भावया, पर्वकाळ पाया तळे वसे वैष्णव. म्हणून इतर साधनाला नामाचा आधार घेण्याची गरज नाही. पण नामधारकाला इतर साधनांचा आधार घेण्याची गरज नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, योग याग तपे केली तयाने अमुपे. त्याने सर्व योग केला, याग केला, तप केलं, कोणाचाच आधार घेण्याची गरज नाही. सर्व साधनांचे सार भवसिंधू करिता. महाराज खूप सुंदर तुम्ही चिंतन सांगितलं. आमच्या शंका सर्व मिटल्या. आता तुम्ही फक्त एक आज्ञा द्या मला, आम्ही काय करावे सांगा. तुकोबारा शेवटच्या चरणात त्यांना आज्ञा देतात की काही डोक्यात साधना घेऊ नका. मी सांगतो तसं हा 3 अक्षरी विठ्ठल या मंत्राचा जप तुम्ही करा. हेच अभंगाच्या शेवटच्या तुका माने जपा, तुका माने जपा,